अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. 1. पेरूमध्ये लायकोपिन नावाचा घटक आढळतो, म्हणून पेरूचे नियमित सेवन केल्याने प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. 2. तोंडातील व्रण वारंवार फुटत राहतात आणि त्याच्या वेदना इतक्या असतात की तुम्ही अन्नही खाऊ शकत नाही. मग फक्त कच्चा नारळ आणि चिमूटभर खसखस चावा. आतील जळजळ शांत होईल आणि व्रण कायमचे निघून जातील. 3. रात्री नेहमी दुधात तूप मिसळून प्यावे. हे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्यामुळे आपले रक्तही वाढते. 4. हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्त्वाचे आहे. 5. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस प्यायल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते. 6. रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदाम तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते. 7. दुधात 1 चमचा मध मिसळून प्यायल्याने वजन वाढते. ज्या लोकांचे वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री 1 ग्लास दुधात 2 चमचे मध मिसळून प्यावे. त्यामुळे तुमचे वजन लवकर वाढू लागेल. 8. चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलगोबीचा रस काढून जिथे तीळ असेल तिथे मसाज करा. तीळ हळूहळू कमी होऊ लागतील. 9. हिरड्यातून रक्तस्राव होत असल्यास लवंगाच्या तेलात कापूस भिजवून हिरड्या आणि दातांवर लावल्यास खूप आराम मिळतो. 10. शरीर हलके व्हावे आणि लठ्ठपणा जास्त वाढू नये असे वाटत असल्यास रात्रीचे जेवण कमीत कमी खावे. 11. पालक खाल्ल्याने कर्करोगासारख्या आजारापासून संरक्षण होते. 12. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या. ते रात्रभर गरम पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे आणि मेथी दाणे चावून खावे. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल. 13. जर कुठल्याही जखमांचे डाग अंगावर पडले असतील तर तुरटीने 2 मिनिटे मसाज करावा. असे रोज 15 दिवस केल्यास डाग निघून जातील. 14. कांदा बारीक करून 2 चमचे रस काढा. या रसाने केसांना हलक्या हाताने मसाज करा. केस लांब होण्यास हा एक प्रभावी मार्ग आहे. 15. गुळ आणि पाणी एकत्र घेतल्यास रक्ताची कमतरता दूर होते. 16. डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याची कमतरता. त्यापासून मुक्त होण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे डोळ्याखालील काळे डाग कमी होण्यास मदत होते आणि काळी वर्तुळे कमी होतात. 17. रोज मखाण्यांचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. याच्या सेवनाने शरीरात इन्सुलिन तयार होऊन साखरेचे प्रमाण कमी होते आणि मधुमेह देखील कायमचा निघून जातो. 18. स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोर्टिसोल हार्मोन म्हणजेच स्ट्रेस हार्मोन वाढणे. यासाठी रोज 6 ते 7 तुळशीची पाने चावून खावी. यामुळे कोर्टिसोल हार्मोन कमी होण्यास मदत होते. 19. गुडघेदुखीवर वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय. 1 वाटी मोहरीचे तेल, 4 ते 5 वडाची पाने, अर्धा टेबलस्पून हळद याची गरज लागेल. सर्वात आधी मोहरीचे तेल गरम करून त्यात 1 चिमूट हळद घाला. नंतर वडाची पाने या तेलात काही सेकंदांसाठी गरम होऊ द्यात. आता ही पाने तेलातून बाहेर काढून थोडे थंड झाल्यावर गुडघ्यावर सुती कापडाने बांधून घ्या. हा उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. गुडघेदुखी व गुडघ्यांवरील सूज कमी करण्यासाठी हा उपाय गुणकारी ठरतो. 20. 1 ग्लास पाण्यात 5 ते 6 लिंबाच्या साली आणि 1 चमचा जिरे घालून ते 10 मिनिटे उकळून प्यायल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होते. आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.